प्रत्येक अकॅडमिक इयर संपता संपता किमान लाखभर विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. यामागे काही जणांचं सेल्फ इन्स्टिंक्ट असतं, सेल्फ मोटिवेशन असतं, तर काही जण फक्त न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवरच्या जाहिरातीला भुलून मोटिवेट होतात आणि पुढच्या वर्षी या पेपरमध्ये माझा सुद्धा फोटो येणार असा निश्चय करून अभ्यासाला लागतात. आता सेल्फ इन्स्टिंक्ट चांगलं आहे, पण जाहिरातीला भुलून दिशाभूल झालेल्यांचा आकडा सुद्धा या क्षेत्रामध्ये मोठा आहे. म्हणजे बघा, क्लासेसवाले जाहिराती काय करतात, तर आमचे इतके इतके विद्यार्थी सिलेक्ट झाले. पण मुळामध्ये असं आहे की केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण जे आहे, यांना असं लक्षात आलंय की हे या क्लासमध्ये कधी गेलेलेच नव्हते विद्यार्थी. हे फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू सेशनसाठीच या क्लासमध्ये गेले होते आणि ते सुद्धा फ्री आहेत म्हणून तिथं गेलेले होते. आणि म्हणूनच या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने IAS कोचिंग क्लासेस जे आहेत, ज्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्या, त्यांना नोटीस बजावली. काहींची चौकशी सुरू आहे, तर काहींना दंड सुद्धा झालेला आहे. आता ज्या क्लासेसला दंड झालेला आहे, लाखभर रुपये दंड होईल किंवा काही लाखांमध्ये तो दंड असेल, पण नुकसान मात्र याच्यामध्ये विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं होतं. हा सविस्तरमध्ये विषय आज आपण समजून घेऊयात. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं IAS कोचिंग क्लासेसला नेमका कोणत्या नोटीस बजावलेल्या आहेत, काय दिशाभूल केलेली आहे, हे जाणून घेऊयात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान या सर्व प्रोसेसमध्ये कसं होतं याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, दरवर्षी न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवरती एक जाहिरात येते. त्या जाहिरातीमध्ये आमचे इतके सारे विद्यार्थी UPSC मध्ये सिलेक्ट झालेले आहेत असा दावा केला जातो. क्लासचं नाव असतं X. नंतर Y क्लासच्या जाहिरातीमध्ये सुद्धा X क्लासचे बहुतेक विद्यार्थी दिसतात आणि Z क्लासच्या जाहिरातीमध्ये सुद्धा X आणि Y क्लासचे विद्यार्थी भरपूर सारे दिसतात. आता या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्याचं नाव असतं, विद्यार्थ्याचा फोटो असतो आणि त्याची रँक सुद्धा उतरत्या क्रमाने दिलेली असते. उद्देश काय असतो, तर हे विद्यार्थी आमच्या क्लासचे आहेत आणि आमच्या इथं जर का तुम्ही शिकलात तर निश्चितपणे पुढच्या वर्षी तुमचा सुद्धा फोटो या ठिकाणी असेल असा त्यांना एका पद्धतीने दिखावा करायचा असतो. आता अशी सुद्धा उदाहरणं आहेत की फोटो वेगळाच कोणाचा तरी असतो, पण खाली नाव आणि रँक मात्र ऑथेंटिक असते आणि असे किस्से झालेले आहेत. आता या जाहिरातीमध्ये इतकी सर्व माहिती क्लासवाले देतात. म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या रँकचा आहे, त्याचं नाव काय आहे, कोणत्या पोस्टसाठी सिलेक्ट होऊ शकतो, हे सगळं दिलेलं असतं. पण तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्या क्लासमध्ये नेमक्या कोणत्या कोर्ससाठी आले होते, त्यांनी कशाला ॲडमिशन घेतलेलं होतं, हे मात्र काही उघड होतच नाही. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीला नेमकं हेच लक्षात आलं की क्लासवाले टॉप रँकर्सचे फोटो वापरतात, त्यांचे नावं वापरतात आणि इन्फ्लुएन्स करतात जे पोटेन्शियल ॲस्पिरंट्स आहेत त्यांना, विदाऊट डिस्क्लोजिंग द नेचर ऑफ देअर एनरोलमेंट्स. म्हणजे ते रँक होल्डर जे आहेत त्या क्लासमध्ये नेमकं कोणत्या क्लाससाठी एनरोल झाले होते, कोणत्या कोर्ससाठी एनरोल झाले होते, याची माहिती शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसमोर येत नाही. उदाहरण जर का द्यायचं झालं तर 2022च्या एक्झाममध्ये UPSCने टोटल 933 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले. पण CCPAला हे लक्षात आलं की क्लासेसने त्यानंतर ज्या ॲडव्हर्टाईज केल्या त्या सर्व क्लासेसच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण टोटल ही 3,500हून अधिक होती. म्हणजे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स किती आहेत? 933. पण जाहिरातीमधला आकडा हा 3,500च्या पलीकडे गेलेला आहे. याच्यातून दोनच गोष्टी समोर येतात. एक म्हणजे एक विद्यार्थी खूप साऱ्या क्लासमध्ये जात असेल किंवा दुसरं हे खोटं असेल. आता ह्याच्यातलं नेमकं उत्तर कोणतं आहे हे तुम्हाला खूप साऱ्या जणांना माहिती आहे. मग या संदर्भात CCPAने चौकशी केली आणि नंतर त्याने 4 संस्थांना दंड ठोठावला, प्रत्येकी 1 लाख रुपये. विषय काय होता, तर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केला म्हणून. म्हणजे कसं, क्लास सांगतोय हे आमचे विद्यार्थी आहेत, पण प्रत्यक्षामध्ये त्या क्लासमध्ये ते विद्यार्थी फक्त इंटरव्ह्यूसाठी गेले होते. मेन्सचा रिझल्ट लागला की खूप सारे क्लासेस फ्री इंटरव्ह्यूचे सेशन्स ठेवतात. त्याला मॉक इंटरव्ह्यू असं म्हणतात. क्लास फ्री देतात का, तर क्लास फ्री देत नाहीत. पण मॉक इंटरव्ह्यू मात्र ते फ्री ऑफ कॉस्ट असतात, कारण की याचा क्लासेसला फायदा होणार असतो. मग जर का 100 विद्यार्थी त्या क्लासेसच्या मॉक इंटरव्ह्यूला आले की त्यातले 20-25 किंवा त्याहून जास्त हे सिलेक्ट होतातच. मग क्लासवाले जाहिराती करतात की हे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आमच्याच क्लासचे आहेत.
पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट मात्र ते जाणून बुजून विद्यार्थी आणि पालक यांच्यापासून लपवतात, की हे जे सिलेक्ट झालेले रँक होल्डर्स आहेत, हे फक्त आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि ते त्यांनी तसं सांगणं अपेक्षित आहे, पण ते क्लासवाले तसं बिलकुल सांगत नाहीत. आता क्लासवाल्यांची ही जी लपवून ठेवण्याची कृती आहे, ती ग्राहक संरक्षण कायदा 2019 कलम 228 नुसार शिक्षेस पात्र आहे. जी गोष्ट UPSC क्लासेसची आहे, तीच गोष्ट आपल्या इथं MPSC क्लासेसची, मग ती भले राज्यसेवेसंदर्भातली असो किंवा PSIच्या क्लासेस संदर्भातली असो. इतके सारे विद्यार्थी आमच्याच क्लासचे आहेत असे सांगून विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची दिशाभूल केली जाते, असं CCPAच्या लक्षात आलंय. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 228 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे, की दिशाभूल करणारी जाहिरात नेमकी असते काय? दिशाभूल करणारी जाहिरात म्हणजे वस्तू व सेवेचं खोटं वर्णन करते किंवा ज्याद्वारे वस्तू व सेवेच्या दर्जाबाबत ग्राहकांना खोटे आश्वासन दिले जाते किंवा ज्याद्वारे वस्तू व सेवेसंदर्भातली महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवली जाते. आता CCPAच्या चौकशी दरम्यान या क्लासेसना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मग क्लासेसनी जेव्हा बाजू मांडली तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. उदाहरणादाखल सांगतो, या संदर्भातलं वृत्त द हिंदूने दिलेलं आहे. खान स्टडी ग्रुप यांनी क्लेम केला होता, की 933 सिलेक्टेड कॅन्डिडेट्समधले 682 आमचे आहेत. पण चौकशीला दिलेल्या त्यांच्या उत्तरामध्ये हे समोर आलं, की या 682तील 673 जणांनी फक्त मॉक इंटरव्ह्यू दिला होता, तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असतो म्हणून, तर 9 जण हे फक्त टेस्ट सिरीजसाठीचे स्टुडंट्स होते. अजून एका क्लासने हा दावा केला होता, की 617 विद्यार्थी आमचे सिलेक्ट झालेले आहेत. पण चौकशीत हे लक्षात आलं, की याच्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी हे फक्त इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी त्या क्लासमध्ये आलेले होते. आपल्या येथील स्पर्धा परीक्षांचं मार्केट फार मोठं आहे आणि भारतीय जाहिरात मानक परिषदेनुसार या क्लासेसचं ज्यावेळेस जाहिरात केली जाते, तर या जाहिरातींदरम्यान खूप साऱ्या गोष्टींचं उल्लंघन सुद्धा होतंय, दिशाभूल केली जाते. आम्हीच सर्वात भारी किंवा आमच्या इथंच हमखास यश मिळतं, याद्वारे नियमांचं उल्लंघन केलं जातं. क्लासेसला दंड होईल. अगदी 1,00,000 रुपयांपासून ते 10,00,000 रुपयांपर्यंत त्यांना दंड होऊ शकतो. पण या ॲडव्हर्टाईजला बळी पडून या क्लासेसला ज्यांनी ॲडमिशन घेतलं, लाखभर फी भरली, त्या सगळ्यांचं त्या फीसचं सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे आणि गेलेला वेळ जो आहे त्याचा सुद्धा प्रश्न मोठा आहे. आता एक फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपल्या इथं हे क्लासेसचं जे मार्केट आहे, हे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांपर्यंतचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या क्लासेसमध्ये ओढून घ्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्याच क्लासेसमधून सिलेक्ट झालेले आहेत हे सांगायचं आहे. मोबाईल खरेदी करताना चौकस असणारे आपण क्लास लावताना मात्र चौकशी करत नाही. तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन आपण भारावून जातो किंवा सरांना भेटलो म्हणजे देव भेटला या इम्प्रेशनमध्ये आपण पैसा आणि वेळ वाया घालवतो, जे की कुठेतरी जाऊन थांबणं अपेक्षित आहे. हे लक्षात येईपर्यंत झालेलं नुकसान फार मोठं असतं आणि आपल्या क्षमतेवरती सुद्धा एकूण प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतं. याच्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यांनी, कोणत्याही ॲस्पिरंट्सनी किंवा त्यांच्या पालकांनी क्लासेसला ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस तिथं प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, की पास झालेले विद्यार्थी हे तुमच्या इथं क्लासला होते की फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूला आलेले होते. कारण की तुमचं करिअर आणि तुमचं भविष्य हे फार महत्त्वाचं आहे आणि भुलून जाऊन तुम्ही तुमच्या करिअर संदर्भात कृपया निर्णय घेऊ नका आणि प्रॅक्टिकल होणं हे फार गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संदर्भातले तुमचे जर का काही अनुभव असतील, ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही आहे. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.